येस, पण ना या सगळ्यामध्ये म्हणजे जसं तू आता म्हणाली, की तू ॲड्स पण करते. पण ना जेव्हा मराठी मालिकांमध्ये तुला पाहिलं जातं ना, तर रंग माझा वेगळा असू दे, ठरलं तर मग हं. असू दे, अनेक मालिकांमध्ये तीच भूमिका. मयुरी कधी टाइपकास्टची भीती वाटते? अ, हो, म्हणजे असं मला असं वाटतंय कारण की अ, आता तू बघितलंस तर बऱ्यापैकी मी मोलकरणीचीच कामं केलेली आहेत. ते झालेलं आहे. पण मला असं वाटतं की आता म्हणजे मी मोलकरीणबाई केली. त्यामध्ये स्टोरी पूर्ण मोलकरीणवरतीच होती. त्यामुळे मला त्यातून काही वेगळं वाटलं नाही. रंग माझामध्ये होतं, तर ते छोटंच काम होतं माझं. काही एका वर्षाचंच मी केलं होतं. पण मला ह्याच्यासाठी पण विचारलं ना, ते मला म्हणाले होते, की "ह्यात पण तुझं तेच काम असेल, त्यांना मदत घरात काम करणारी बाई आहे. पण तू ना मेन रोल पण तुझं कॅरेक्टर पण खूप महत्त्वाचं असेल." तर मला इथे काम करताना ना असं कधी-कधी खूप वाटतं, की यार माझं काहीच नाही का म्हणजे मला कधी-कधी सीनमध्ये फक्त उभं राहण्यासाठीच बोलवलं जातं. त्याचा मला त्रास होतो. पण मी नंतर म्हणते, की "नाही मयुरी, तू हा एपिसोड सुरू होताना जो पहिला एपिसोड होती ना, त्यापासून ते आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये आहेस, तर का आहेस? तर तुझं कॅरेक्टर तेवढंच इम्पोर्टंट आहे." हो. आणि हे खूप वेळा असं झालेलं पण आहे, की महत्त्वाचे सीन असताना मला कधी-कधी वगळलं जातं. हो. पण मला नंतर एकीकडनं असं ऐकण्यात आलं, की मयुरी आहे ना, ती म्हणजे विमल आहे ना, ती असली पाहिजे या सीनमध्ये. त्याशिवाय तो सीन नाही होऊ शकत. त्यामुळे तू बघितलंस ना, जेव्हा घरातलं पण डिस्कशन असतं बघ, खूप हो, महत्त्वाच्या काही हो, गोष्टी, हो. त्याच्यामध्ये मी मोलकरीणचं काम करून सुद्धा मी त्या सीनमध्ये असते. म्हणजे तेवढं महत्त्वाचं आहे. म्हणजे मी माझ्या कामामधून ते मिळवलंय, असं मला वाटतं. आता हे बघ, लोकं आपण जेव्हा बाहेर जातो, तेव्हा लोकांची काहीच चूक नाही, कारण की त्यांनी मला मोलकरीणचंच ते, की हां, ही त्यांच्याकडे काम करणारी आहे ना, ती काम काम करणारी असते ना, ते कॅरेक्टर करते. ह्याचं मला वाईट वाटतं. पण लोकं हे पण म्हणतात, "तुम्ही खूप छान काम पण करता. येस. तुम्ही सायलीला तेवढीच साथ देता." कारण की सायली पण मला विमलताई म्हणते तेवढ्या प्रेमाने आणि आमचे सीन पण झालेले आहेत एकत्र. मोलकरीण असलं तरी पण ना, ह्या सीरियलमधली खूप महत्त्वाचा पार्ट आहे मी, असं मला फार जाणवतं. अगदीच. तर मला ती भीती आहे, की हा टाइपकास्ट झालाय. पण आता मी माझ्याकडनं प्रयत्न करीन, की वेगळं काहीतरी करायचं. त्याच्यासाठी मला माझ्यामध्ये बदल करावे लागतील. आपण दरवेळेला नेहमी सगळ्यांना ब्लेम करत असतो. हो. ही लोकं माझ्याबद्दल असंच का विचार करतात? मला या रोलसाठीच का विचारतात? पण मी कधी माझ्याकडे नाही बघत, तू काय वेगळं केलंयस? तू तुझे कोणते वेगळे व्हिडिओ करून टाकलेत, की लोकांनी त्या अँगलने पण तुझ्याकडे बघितलं पाहिजे. कारण की आत्ताच्या ह्याच्यामध्ये, ह्या पिढीमध्ये तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभं राहून तुम्हाला प्रूफ करावं लागतं समोरच्याला, की बॉस मी असंही कॅरेक्टर करू शकते हां. मी असंही आहे. मी बोल्ड कॅरेक्टरही करू शकते. तुम्ही त्या नजरेने माझ्याकडे बघा. मी विलनही छान तेवढंच उत्तम करू शकते. हे आता आपल्याला त्यांना प्रूफ करून दाखवावं लागतं. आणि आत्ता ते मला कळतंय, की नाही मला मला प्रूफ करायचंय. त्यामुळे मला भीती वाटते, पण ते बदलण्याची ताकद ही आपल्याकडे असते. हो. जसं मी चाळीतून तुम्हाला जर पहिला प्रश्न विचारलास, की तू जशी चाळीतून उभी राहताना तुला ही भीती नाही वाटली का ह्या इंडस्ट्रीमध्ये येताना? कारण की ह्या इंडस्ट्रीमध्ये कामाची आपली ठरलेलं नसतं. हो. की कधी काम मिळू शकतं किंवा काम मिळालं तर किती पैसे मिळू शकतात. मग आपलं घर कसं चालू शकतं. तेव्हा मी न विचार करता मी एक उत्तम कलाकार आहे हे समजून जेव्हा मी ह्याच्यात उडी मारली, तर आत्ता पण मी हाच विचार करणार, हो मी मोलकरीणची कामं करते, पण आत्ता जी पुढे कामं येतील, त्यात मी वेगळं कॅरेक्टर करणार आणि उत्तम कॅरेक्टर करणार. त्यासाठी मी स्वतःमध्ये बदल करणार. वाह! मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.